मंडळींनो, आज असं आमच्या आईचं वाढदिवस. तिच्यासाठी कसलं वाढदिवस, तिका फक्त आमच्या वाढदिवसांचं कौतुक. तर सकाळी उठून मस्त सगळ्यांसाठी डबे केल्या. डबं घेतलंय, आज माप दिवसान कामावर गेलेले, कामावरनं संध्याकाळी घरा गेलंय. म्हटलं त्या दिवशी आईक दाबेली आवडलेली म्हणून 2-3 दाबेले घेतलंय आणि मंडळींनो घरात जाऊन पोहोचलंय. म्हटलं निदान संध्याकाळ तरी आईची स्पेशल करीन, पण कसला काही नाही, फटक्यात पाय माझाच तोंडावर शिरा पडलेली, कारण एवढा दमलंय ना आज खरंच. तर आईन दाबेली वगैरे खाल्ल्या आणि म्हटलं आता निदान केक तरी घेऊन येऊया. म्हणून आईक म्हटलं चल जाऊया केक आणू. म्हटलं कपडे बिपडे काय बदललं नाही, म्हणून तसाच डोंबऱ्यासारख्या कामावर नाही इलंय तसाच होतंय. तर मस्त आहे की आईच्या आवडीचा एक केक घेतला आणि म्हणलं घरात गेला. आता दादा इल्याशिवाय तर केक कापू शकत नाही आणि ह्यो येता उशिरा, ह्याची वाट बघित मी झोपलंय. तर म्हणलं 9:45 वाजता ह्याचा ठरला की पिक्चर का जायचा. तर झोपलेल्या उठवल्या आणि म्हणलं मस्त आईचा वाढदिवस वगैरे साजरा केला आणि केक वगैरे आईने कापला आणि वाटेकरांनी वाटणे काढल्याने आणि सगळ्या आजूबाजूवाल्यांका वाटून मोकळी झाली. आणि मंडळींनो आता जाऊची तयारी आणि ह्या सगळ्या रोमटात आमका 10:15 हयच वाजले. आमचं पिक्चर होतो 10चो. पटापट सगळ्यांनी गाडी काढल्यानी मंडळींनो जाऊन पोहोचला डायरेक्ट गोपी मॉल का. सगळी लोक तकडे पिक्चर बघू थिएटरमध्ये बसली आणि आम्ही धावताव पाठसून. तर मंडळींनो गेलाव तर पिक्चर चालू झालेलो. मस्त आपापल्या जागा बघलाव, बसान घेतला आणि मंडळींनो जसं इंटरव्हल झालं तसं आमचं दादा गेलो खाली आणि दादा खाली गेलो म्हटलं रिकामी हातान काय तू वर येणार नाही. मस्त डबे भरून भरून पॉपकॉर्न आणलेल्या आणि कोक आणलेल्या. मी आपला माझ्या वाटण्याचं घेतलंय, दाबून खालाय बिलाय. आणि पिक्चरच्या बाबतीत म्हणशाल ना तर मंडळींनो खतरनाक होतो पिक्चर. म्हणजे मी 1 मिनिट सुद्धा थिएटरमध्ये झोपलंय नाही. तर पिक्चर वगैरे सपलो बाहेर इला. तर मंडळींनो आमच्या आईने आयुष्यात पहिल्यांदाच थिएटरला येऊन पिक्चर बघितला. आई जाम खुश होती आणि मंडळींनो आपली माऊली खुश म्हटल्यावर लेकरा सुद्धा खुश.